Namaskar students. Today आपण आज लेक्चर 34 ला जाणार आणि हा लेक्चर आपल्याला थिअरीज ऑफ आपल्याला वैज्ञानिक शाळा आपण संपवू. आता पुढच्या थिअरी मध्ये जाणार आणि ते सिद्धांत कशावर आहे. आपल्याला भरपूर रिजनल ऑर्गनायझेशन्स बद्दल अभ्यास करायचा, म्हणजे स्थानिक संघटनेबद्दल आपल्याला अभ्यास करावा लागतो. हा स्थानिक संघटनेची अभ्यास करताना आपल्याला हा सिद्धांतच्या उपयोगी होतात. हा सिद्धांत एकीकरण आणि सहकार्य, आंतरराष्ट्रीय सहकार्य हे सिद्धांत आहे. ह्याच्या खाली आपण बघूया काय काय सिद्धांत आहे आणि हे सिद्धांत आपल्याला काय शिकवतात. ह्याची आपण पाहिलं तर सहकार्य आणि आंतरराष्ट्रीय एकीकरणकडे आपण पाहिलं तर त्याची मुख्य मुद्दा काय आहे. सहकार्य आणि एकीकरण आणि शांती. त्यांची पहिली प्रश्न ते विचारतात की का आणि कशी राज्य एकमेकांची सहकार्य करतात आणि सहकार्य केल्यानंतर एकमेकांशी एकीकरणची प्रक्रिया कशी वाढवतात आणि कशी संबंधांची बांधणी करतात. आणि इथे तुम्ही पाहिलं तर राज्यांना कशी एकत्र येतात सहकार्य संघटनेमध्ये आणि आघाडीमध्ये. आणि इथे तुम्ही पाहिलं तर त्याची काय कंडिशन्स आहे. कंडिशन्सला आपण म्हणतो परिस्थिती. या 8 काय आहे हे सगळं ला पुरस्कार देण्यासाठी या मागे वळवण्यासाठी. सो सहकार्य तुम्ही पाहिलं तर आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये राज्यांची वर्तवणूकला ऍडजस्टमेंट करणं, खेळाडू आणि त्यांना आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये बार्गेनिंग, निगोशिएटिंग म्हणजे साठलोट ह्याची प्रक्रिया कशी होतात. मोकळं होतात का त्याच्या गोपनीय होतात ह्याची पण प्रश्न येतात. आणि सहकार्याकडे तुम्ही लक्ष दिलं तर एका शक्तिशील राज्य आणि एवढं शक्तिशील नसलेल्या राज्यामध्ये होतात का. वर्चस्व असलेला राज्य कुठली तरी सहकार्याला ते स्थिरता देऊ शकतात का. स्थिरता बरोबर ते सुरक्षा पण देऊ शकतात का. हे नुसतं आर्थिक असतात का, ह्याची राजकीय पण असू शकतात. त्याशी आपल्याला पॅक्स ब्रिटॅनिका होतो. तेव्हा ब्रिटन एक महासत्ता होती 19th सेंचुरीमध्ये आणि आता पॅक्स अमेरिकाना, तेव्हा अमेरिके एक महाशक्ती म्हणून आहे. सो हा वर्चस्व असलेला सत्ता तर तुम्हाला सहकार्य ती वर्तवणूकला एक मूलभूत आधार म्हणून आणि सगळ्यांना फायदे ऐशी होऊ म्हणून त्यांनी एक अर्थव्यवस्था निर्माण करू शकतात. आणि त्याच्यासाठी नुसतं अर्थव्यवस्था नसतात, ते लष्करी व्यवस्था पण असू शकतात. आता ह्याची अर्थ काय. सहकार्य म्हणजे सहकार्य तुम्ही पाहिलं तर एक संबंध जोडण्याची, आणि हा संबंध दबावाने येता का या लोकांना आपोआप निर्णय घेऊन एकत्र सदस्य राज्य येतात का. अशी युनायटेड नेशन्स, युरोपियन युनियन, नेटो हे सगळ्यांचे. राज्यांकडे आपण लक्ष घातलं तर सहकार्याची संबंध कशामुळे आंतरराष्ट्रीय संघटनेला येतात. त्यांचे सदस्य आणि ते एक आंतरराष्ट्रीय राजवट करण्याची प्रक्रिया करतात, रेजिम्स. आणि राजवट म्हणजे काय, तिथे नियम असतात, नियमावली असतात, निकाश असतात आणि निर्णय घेणारे प्रक्रिया पण असतात. आणि ह्याच्या मध्ये तुम्ही पाहिलं तर राज्य एकत्र येऊन त्यांची समस्याला काहीतरी निवड शोधायचं आणि दरेक खेळाडूला या दरेक राज्याला त्यांची काय काय अपेक्षा पण असतात. तुम्ही एक सहकार्याची आघाडी करतात तेव्हा तुम्हाला अपेक्षा पण असतात. ते
आघाडीकडून. हा सहकार्याकडे तुम्ही पाहिलं तर तो एक सगळ्यांची कल्याणासाठी आणि स्वतःची स्वहितांची पुढे घेऊन जाण्याची पण प्रक्रिया आहे. आणि हा स्वहित म्हणजे सगळ्यांना मदत व्हावी, स्वतःला पण मदत व्हावी आणि दुसऱ्यांना पण मदत व्हावी. तो तुम्हाला सहकार्य बरोबर तुम्हाला स्पर्धा पण असू शकतात. आणि इथे तुम्ही पाहिलं तर कुठली पण सहकार्याची संबंध मध्ये हे असतात. आणि दुसरं आपण मल्टीलॅटरलिझम म्हणजे कुठली सहकार्याची व्यवस्था तुम्ही पाहिलं तर ते बहुपक्षीय असतात. आणि बहुपक्षी इथे तुम्ही पाहिलं तर ह्याच्यातून तुम्हाला फायदा पण मिळतात आणि इन्सेंटिव्ह पण असतात तुम्हाला सहकार्य करण्यासाठी. आणि इथे तुम्ही पाहिलं तर एकमेकांशी परस्पर संबंध ठेवण्यासाठी जास्त जास्त एकमेकांची प्रसार माध्यम आणि स्पष्टता ठेवण्यामध्ये राज्यांची एकमेकांची माहिती वाढवणं आणि तुम्ही पाहिलं तर सहकार्यामध्ये तुमची संस्थान पण वाढवणं हे मोठा स्वहिताला असतात. हा बहुपक्षीय आता तुम्ही पाहिलं तर ह्याला एक संस्थानीय स्वरूप पण दिलेल्या जातात. त्याशी तुम्हाला युरोपियन युनियन आहे, आसियान आहे अशी. आणि हा सहकार्य की तुम्ही क्रिया पाहिलं तर भरपूर सहकार्य क्रियाला संस्थानाची स्वरूप दिल्यानंतर त्यांना एक नियम असतात, त्यांना एक निकाष असतात आणि सगळ्यांना मानलेला निर्णय घेणारीची प्रक्रिया पण असतात. कॉस्मोपॉलिटनिझम म्हणजे विश्वव्यापीपणा. आणि कॉस्मोपॉलिटिझम एक सिद्धांत पण आहे राजकीय सिद्धांत मध्ये. आणि हे कॉस्मोपॉलिटनिझम म्हणजे काय, तर इथे एकीकरणची ही अतिशय महत्वाची सिद्धांत आहे. हे सिद्धांत मध्ये आपण काय विचारतो, कारण काय आहे की एक समुदायाला विश्व सिद्धांत घेऊन पुढे जाण्यासाठी या सहकार्य आणि एकीकरण समुदाय करण्यासाठी हे बेसिकली तुम्ही पाहिलं तर त्यांनी एन्शियंट म्हणजे ग्रीक हे सिद्धांत मध्ये या ग्रीकची आधीची सिद्धांत मध्ये पण ह्याची मूल्य आणि राजकीय वर्तवणूक बघितलेला आहे. एक विश्वाची सोर्स आहे. एन्शियंट स्टॉइक्स म्हणून होते ग्रीक्सचे आधी आणि त्यांच्याकडून हा सिद्धांत पुढे आलेला आहे. ते पहिलं कुठलं राज्याची नागरिक म्हणून मानायचं, ते विश्वची नागरिक म्हणून मानायचं. त्यांची आपल्याकडे वसुदैव कुटुंबकम आहे. आणि इथे तुम्ही पाहिलं तर त्यांनी ते राजकीय व्यवस्था त्यांनी मांडलेला आहे. आणि हा विश्वमध्ये त्यांना मूल्य आहे, ते विश्वला एक नियम आहे आणि मानवी स्वभावांची सगळ्यांची विश्वनीय त्याची लागू करण्याची त्यांना एक देह पण होते. आणि इथे तुम्ही पाहिलं तर त्यांनी त्यांची राजकीय रचनामध्ये पण हे आणण्याची प्रयत्न केले. आता दुसरा सिद्धांत हे ते मांडलेला जातात ते कम्युनिटेरियनिझम. कम्युनिटेरियनिझम म्हणजे आपण कम्युनिटेरियनिझमच म्हणून या समुदायवाद. आणि ते इथे तुम्ही पाहिलं तर राजकीय वर्तवणूक समुदाय मध्ये असते आणि ते समुदाय राजकीय समुदाय असू शकतो. ते राजकीय समुदायाला काय काय मूल्य आहे आणि हा मूल्याला निकष स्टँडर्ड्स पण म्हणजे मानके आहे. आणि हे एका आणि सगळं लोक हा समुदायाला निष्ठा ठेवतात.
आणि हा निष्ठा तुम्ही कशावर असतात, तुमची इतिहास आणि संस्कृतीवर असतात. आणि हा वाढत वाढत चालत असतात आणि त्याशी हा समुदाय वाढत. ह्याची मोठं त्यांनी उदाहरण कुठलं देतात, युरोपियन युनियनची देतात. त्याशी युरोपमध्ये आता सगळं समुदाय एकत्र आलेला आहे आणि त्यांनी एक स्थानीय संघटना अतिशय आहे आता यशस्वी संघटना त्यांनी केलेली आहे. आता इथे तुम्ही पाहिलं तर हेनरी टॅम म्हणून त्यांची म्हणणं आहे की बौद्धिक परंपरा 4 गटांमध्ये टप्पेनी असतात. ते म्हणतात पहिली तुम्ही टप्पा पाहिलं तर ते म्हणतात 4वी शताब्दीमध्ये BC मध्ये अरिस्टॉटल, तुम्हाला माहिती सगळ्यांना अरिस्टॉटल कोण आहे माहिती आहे. अरिस्टॉटल राज्यशास्त्राची पितामह पण आहे. त्यांनी ज्ञानाची हे संकल्पना अमान्य केले की लोक सामान्य लोक ते समजू शकत नाही. त्यांची म्हणणं होते कुठली पण राजकीय अभिजन त्यांना कोणाला लोकांपेक्षा जास्त ज्ञान सुशासन असू शकत नाही. लोकांमधूनच ते निवडून जातात म्हणून ते राज्य करतात. या अभिजनला पण तेवढंच अक्कल असू शकतात, तेवढं लोकांकडे असतात. सो ज्ञान तुम्हाला राजनैतिक, सामाजिक, आर्थिक हे सगळं समुदाय मधूनच येतात आणि हे समुदाय सगळीकडे विश्वनीय आहे. दुसरा टप्पा आहे फ्रान्सिस बेकन. फ्रान्सिस बेकनची काय कॉन्ट्रीब्युशन आहे की त्यांनी म्हणले की त्यांना राजकीय सत्ता आहे, ते राजकीय सत्ताला जास्त ज्ञान आहे अशी आपण सांगू शकत नाही. आणि हे जास्त ज्ञान असल्यामुळे त्यांनी जास्त कॉन्ट्रीब्युशन करतात पॉलिसी सक्रिय पर्यायला, ते आपण अशी सांगू शकत नाही. तुम्ही इथे पाहिलं तर त्यांनी भरपूर एक्सपेरिमेंट्स करू शकतात. त्याच्यासाठी त्यांनी नियमावली हे सगळं आणू शकतात. बट ते हे सगळं कशासाठी त्यांनी करतात, लोकांची जीवनाची स्तर वाढवण्यासाठी, म्हणजे स्टँडर्ड ऑफ लाईफ वाढवण्यासाठी. तिसरा टप्पा आपण पाहिलं तर हा मिड 19 शताब्दीला झाली. ते तुम्ही पाहिलं तर समुदाय आणि समाज मध्ये रॉबर्ट ओवेन, जोसेफ कुदॉन, जॉन स्टुअर्ट मिल यांची मोठा कॉन्ट्रीब्युशन आहे. यांनी पहिल्यांदा पार्टिसिपेटरी डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही आणि मध्ये काय त्यांनी सांगितलं, लोकांची रेप्रेझेंटेशन सरकार पाहिजे, रेप्रेझेंटेटिव्ह सरकार पाहिजे, ते पण समान हक्कांची, समान ऑपॉर्च्युनिटीची आणि पूर्णपणे समानता पाहिजे पार्टिसिपेशन साठी, भाग घेण्यासाठी. चौथा टप्पा काय, चौथा टप्पा तुम्ही पाहिलं तर आता आजची टप्पा म्हणतात, ते म्हणजे लेट 21 शताब्दीमध्ये आणि 20वी शताब्दीमध्ये. इथे तुम्ही पाहिलं तर ब्रिटिश ब्रिटिश फिलॉसॉफर्स आहे TH ग्रीन, LT हॉबहाउस, फ्रेंच सोशियोलॉजिस्ट एमिली डर्कहाइम and American educationist and philosopher John Dewey. इथे काय आहे, व्यक्तिगत हक्क आणि समुदाय. आणि इथे तुम्ही पाहिलं तर अधिकारवाद आणि आर्थिक व्यवस्थाला तुम्ही बाजारीकरण या मुक्त बाजार हे केले, मुक्त व्यापार पण केले, ह्याच्यावर आहे. आणि इथे तुम्ही पाहिलं कल्याणकारी लोकशाहीवर ह्यांनी मोठा दबाव पाडलेला आहे. आता एकीकरणची काय आपण कशी ह्याची अर्थ सांगू शकतो. एकीकरणकडे तुम्ही पाहिलं तर ह्याची मोठा
समस्या काय आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवर एकीकरण सगळ्यांनी मानलेलं आहे, कॉन्सेन्शियल आहे का, हे समुदायाने मानलेलं आहे का, कम्युनिटेरियन आहे का, आणि ह्याची विकास आपल्याला मानलेला निकाशवर आहे का, मूल्यवर आहे का, हितांवर आहे का, उद्देशांवर आहे. राजकीय घटाकडे तुम्ही पाहिलं तर आंतरराष्ट्रीय व्यवस्थामध्ये एकीकरण कधी होतात, कधी तुमच्यावर लोक विजयी झालं युद्धामध्ये, या त्याशी तुमची इव्होल्युशन शांतीपूर्वक एकीकरण होतात का, हे दोन विषय त्यांनी मांडलेला. अँटिया इटिओझिनी कडे तुम्ही पाहिलं तर ते म्हणतात एक समुदाय शेअर्ड सेट सामाजिक बॉन्ड्स आहे आणि एक सामाजिक वेब पण असू शकतात दोघे, आणि ते बनतात हा बॉन्ड्स, तेच ह्याला आपल्याला एक विवेकीय आणि सामाजिक मूल्यांना एकीकरण करतात आपल्याला. सो तुम्हाला कम्युनिटेरिझम या समुदाय कडे तुम्ही पाहिलं तर ते अतिशय महत्वाची आहे एकीकरणसाठी. म्हणजे एक समुदाय असल्याशिवाय तुमच्याकडे एकीकरण होणं अवघड होऊ शकतं. दुसरा ह्याची प्रक्रिया काय, प्रक्रिया म्हणून तुम्ही पाहिलं तर म्हणजे कशी लोक एक राजकीय समुदाय करतात. अर्नस्ट हॅज एकीकरण म्हणतात एक प्रक्रिया आहे, कुठे राजकीय खेळाडू वेगळं राजकीय स्तरांवरनं राज्यांवरनं त्यांची निष्ठा एक राज्याकडून एक वर्चस्व म्हणजे सुप्रानॅशनल म्हणजे राष्ट्राची वरची संस्थानाला त्यांची निष्ठा व्हॉलंटरीली ते निष्ठा त्यांनी वाढवतात का, वेगळं काय काय समस्यावर ते निष्ठा ते संस्थांकडे देण्याची ते निर्णय घेतात. कार्ल ड्युशेनी ह्या राजकीय एकीकरणला एक प्रक्रिया म्हणले की ते लोक एकत्र येऊन त्यांची प्रदेशमधून त्यांना एक समुदाय होण्याची इच्छा असते आणि ते समुदाय होण्याची इच्छा असल्यानंतर ते एक संस्थान निर्माण करण्याची प्रयत्न करतात आणि ते संस्थांकडून त्यांना काय काय अपेक्षा आहे आणि हा शांतीपूर्वक व्हायला पाहिजे. सिद्धांतकडे तुम्ही पाहिलं तर हा वर्तवणूक एकीकरणसाठी कशी असतात, राज्याची वर्तवणूक आणि व्यक्तीची वर्तवणूक पण, आणि आपलं क्षमता राज्याची क्षमता वाढवतात का कमी होतात हा पण प्रश्न येतो. आता ह्याची काय रॅशनेल आहे, रॅशनेल म्हणजे आपण तर्कसंगत काय आहे. राज्यांकडे तुम्ही पाहिलं तर राज्यांना सगळ्यांना त्यांच्या हितासाठी सहकार्य संबंध मध्ये जोडतात. हा सहकार्य संबंध कशासाठी आहे, तुम्ही राज्य एकत्र त्यांच्या हित होत नाही म्हणून त्यांची विकास आर्थिक असू दे सामाजिक असू दे एकत्र येऊन जास्त त्याच्यापेक्षा फायदा होऊ शकतात. तेव्हा हे त्यांच्या समजमध्ये येतात, मग ते हा सक्रिया पुढे करण्याची प्रयत्न करतात की एकटा आपण करू शकत नाही, बट एकत्र आले तर आपण काय काय गोष्ट यशस्वी करू शकतात. सो हा हित घेऊन ते पुढे जातात आणि हे मल्टी डायमेन्शनल आहे. मल्टी डायमेन्शनल म्हणजे ते राजकीय आहे, सामाजिक आहे, सांस्कृतिक आहे, आर्थिक पण आहे आणि इथून एक सामान्य ओळख आणि समुदाय करण्याची पण प्रक्रिया आहे. बट आता युरोपमध्ये तुम्ही सगळं पाहिलं असेल, युरोपियन युनियन मध्ये लोक आता मी स्वीडिश, नॉर्वेजियन, ब्रिटिश, फ्रेंच, जर्मन अशी न बघता सगळं आपण युरोपियन, त्यांना एकही चलन आहे युरो म्हणून. सो हे त्यांनी तिथपर्यंत गेलेलं आहे. ह्याला आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये दोन सिद्धांत एकाली येतात. पहिली
सिद्धांत आहे फंक्शनलिझम, कार्यात्मकता म्हणू शकतो, आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य झाले. फंक्शनल तुम्ही पाहिलं तर फंक्शनलिझम म्हणजे हा सिद्धांतकडे तुम्ही लक्ष घातले तर ते बेसिकली एकीकरण आणि सहकार्याची सिद्धांत आहे. डेव्हिड मिटर्नी म्हणून 1975 त्यांचे जन्म रोमेनियाला झाले आणि त्याच्यानंतर त्यांनी इंग्लंडमध्ये राज्यशास्त्राची प्रोफेसर होते. त्यांनी एक पुस्तक लिहिलं, वर्किंग पीस सिस्टम 1943 मध्ये. आणि हा पुस्तक मधून त्यांनी काय काय विषय मांडलेला आहे. काय विषय आहे ते पहिली म्हणलं की काय काय तंत्रज्ञानिक स्पेशलाइज्ड समस्याला राजनैतिक नेते निर्णय घेऊन चालणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला तंत्रज्ञानिक आणि ते स्पेशलाइज्ड लोक, एक्सपर्ट पाहिजे, आणि त्याच्यासाठी त्यांना त्याच्यासाठी ते ज्ञान पाहिजे आणि त्याची स्पेशल त्यांना स्किल्स पण पाहिजे, म्हणजे कौशल्य पण पाहिजे ते निर्णय घेण्यासाठी. आणि त्याच्यासाठी त्यांची म्हणणं होते की राजकीय आणि लष्करी लोक हे निर्णय घेऊ शकत नाही, ह्याला तंत्रज्ञानिक कौशल्य पाहिजे. आणि अशासाठी तुम्ही एकीकरण करण्याची आवश्यकता आहे. हा डेव्हिड मिटर्नी है, ब्रिटिश इतिहासकार आहे. त्यांनी हा फंक्शनलिझम आणि तुम्ही पाहिलं तर त्यांची पहिली होते की तंत्रज्ञानिक लोकस तंत्रज्ञानिक कौशल्य विषयावर निर्णय घ्यायला पाहिजे. आणि त्यांनी पाहिलं कुठली सामाजिक बदल आणि राजनैतिक बदल पाहिजे ते अतिशय महत्वाची आहे. डेव्हिड मिटर्नी पण ते पुस्तक मध्ये तुम्हाला सांगितलं ते 10 हाताचे फेबियन फिलॉसॉफी म्हणून होते, तत्वज्ञान म्हणून होते, आणि त्याची कल्याणकारी हा विषय त्यांना मोठा हे होते. आणि तुम्ही पाहिलं तर आर्थिक आणि सामाजिक आणि आर्थिक बेस आणि कल्याणकारी राज्याची ते म्हण रॅमिफिकेशन. आणि हे रॅमिफिकेशन म्हणजे हा कितपर्यंत एक निर्णय घेतलं तर त्याची फायदा एका विषयामध्ये घेतलं तर ते फायदा दुसऱ्या विषयामध्ये पण होतात का, म्हणजे म्हणणं हो. तुम्ही एक विषयामध्ये सहकार्य केले आणि ते यशस्वी झाले, तुम्ही दुसऱ्या विषयामध्ये पण सहकार करून यशस्वी होऊ शकतात. आणि हा अतिशय महत्वाचीच आहे. आणि हे म्हणतात ह्याच्यासाठी इन्सेंटिव्ह आहे, तुम्हाला प्रोत्साहन करतात, तुम्ही अजून सहकार्य केले तर दुसऱ्या विषयामध्ये हे होऊ शकतात. आणि यांची म्हणणं होते तुम्ही जास्त किती एकमेकांशी सहकार्य केलं तर जास्त विषयामध्ये तुम्ही करतात तेवढं युद्धाला जाण्याची संकल्पना मागे मागे होतात, ते मूल्य तुम्ही सोडून देतात आणि त्याच्यामुळे तुमची परराष्ट्र धोरणामध्ये निकाश कशी असतात, शांतीपूर्वक असणार तुमची वर्तवणूक एकमेकांच्या. तो हा डेव्हिड मिटर्नी आहे, त्यांनी आपल्या समोर फंक्शनलिझम म्हणून मांडलेला आहे. आणि आपण फंक्शनलिझमला काय शब्द वापरण्याची हे केलेला आहे की फंक्शनलिझमला कार्यकता म्हणू शकतो. नवी न्यू फंक्शनलिझम म्हणजे नवी कार्यकता. इथे पाहिलं तर हा डेव्हिड मिटर्नीची सिद्धांत पुढे घेऊन गेले. आणि ते आपण पहिला ते सिद्धांतकारची आपण विचार करूया, ते अर्नेस्ट हॅज आहे. अर्नेस्ट हॅजने युनायटिंग ऑफ युरोपियन युनियन वर केले, राजकीय सामाजिक आणि इकॉनॉमिक फोर्सेस. दुसरा एक पुस्तक लिहिले बियॉन्ड द नेशन स्टेट, म्हणजे राज्य राष्ट्राची पुढं. आणि त्यांनी भरपूर कामं युरोपियन एकीकरणवर केलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अतिशय महत्वाची एकीकरण आहे युरोपियन एकीकरण. हा एकीकरण तुम्ही पाहिलं हे जर्मन अमेरिकन राजनैतिक सिद्धांतकार आहे.
आणि आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये त्यांनी निओ फंक्शनलिझमची पितामह म्हणून मानलेला जातात. आता तुम्ही पाहिलं तर इथे त्यांनी काय केलं, फंक्शनलिझमला त्यांनी राजकीय प्रक्रियामध्ये करण्याची प्रयत्न केले आणि त्यांनी म्हणले की ट्रान्सनॅशनल कॉन्स्टिट्युएन्सीजला ह्याची कशी पुढे घेऊन जायचं. तर त्यांनी म्हणलं कुठली एकीकरणला सामाजिकरण पाहिजे, सामाजिक शिकणं पाहिजे की तुम्हाला एकीकरण करून फायदा होणार आणि सामान्य माणसांना ते फायदा होणार. सो निओ फंक्शनलिझम तुम्ही पाहिलं तर डेव्हिड मिटर्नीची कामावरनं त्यांनी पुढे घेऊन गेली. आणि इथे तुम्ही पाहिलं तर त्यांनी काय करतात, ह्याची वाढवणे केले, इलॅबरेशन, मॉडिफिकेशन, बदल करण्याची प्रयत्न केली आणि त्यांनी टेस्टिंग केले की करा एकीकरणची फायदा. आणि हा भरपूर काम पहिली कुठल्या विषयावरनं सुरू केले, युरोपियन युनियन वरनं सुरू केले. युरोपियन विमेन युनियन मध्ये काय राजकीय पार्ट्यांनी आणि हितांची गटांनी त्याची हिताचे फायदे घेतले आणि राजकीय अभिजन वर्ग ते गटांकडे कशी पाहिलं, म्हणजे एकीकरणला प्रोत्साहन दिलं का नाही प्रोत्साहन दिलं. दुसरं तुम्ही पाहिलं तर त्यांनी अतिशय महत्व एकीकरणची प्रक्रियाला दिली, म्हणजे कुठली कार्यामुळे ते पुढे गेलेला आहे. आणि इथे पाहिलं तर तुम्हाला अर्नेस्ट हॅस, फिलिप शम्पेटर, लिओन लिंडबर्ग, जोसेफ नाय, रॉबर्ट थिओहेल आणि लॉरेन्स शेनीमॅन आहे. आता अर्नेस्ट हॅस तुम्ही पाहिलं तर युरोपियन कोल अँड स्टील कम्युनिटी ECSC ह्याच्याबद्दल त्यांनी अभ्यास केला. इथे तुम्ही पाहिलं तर त्यांनी म्हणलं, तुम्ही युरोपियन युनियनची एकीकरण पाहिलं तर त्यांनी पहिली एक छोटा विषय मध्ये म्हणजे कोल आणि स्टीलची समुदायामध्ये त्यांनी सुरू केले आणि तेच यशस्वी झाल्यानंतर त्यांनी पुढे जास्त विषयांमध्ये सहकार्य करायला लागले. सो इथे तुम्ही पाहिलं तर कोणाची प्रोत्साहन मध्ये हे पुढे गेले, त्यांची अभिजन वर्ग म्हणून. अभिजन वर्गांना सहकार्य करायचं आणि एकीकरणची प्रोत्साहन त्यांनी दिले. दुसरं तुम्ही पाहिलं तर खेळाडू आणि राज्य हे अतिशय महत्वाची भूमिका घेतले होते आणि त्यांची हित त्यांनी त्याची पुनर्र्थ जोडलेला होते. आणि तुम्ही खेळाडूकडे पाहिलं तर अतिशय त्यांनी राजकीय आणि त्यांनी तंत्रज्ञानिक ह्याच्यासाठी पण वापर केलेला आहे. आणि इथे तुम्ही पाहिलं तर एक्सपर्टाईज म्हणजे आपण कौशल्याकडे तुम्ही लक्ष घातलं तर ते म्हणतात दोन क्वालिफिकेशन आहे. पहिला हा सगळं गटांकडे तुम्ही पाहिलं तर त्यांची स्थानीय स्वरूप आहे आणि त्यांनी एक संघटना सगळीकडे जगाकडून एकत्र आणली आणि त्यांनी एक्सपर्ट्स हे लोकांना जबाबदारी दिले राजकीय स्थलावर आणि हे एक्सपर्ट्सनी हे पुढे घेऊन गेले. आणि अभिजन वर्ग, राजकीय पार्ट्या आणि राजकीय अभिजन वर्ग आणि बहुराष्ट्र कंपन्या हे सगळ्यांनी ह्याला प्रोत्साहन दिलेला होतं. सो तुम्ही हे पाहिलं तर हे त्याच्यानंतर अर्नेस्ट हॅसनी अजून एक आपल्याकडे विशेष कन्सेप्शन त्या सिद्धांत आपल्या पुढे आणलेला आहे, स्पिल ओव्हर. स्पिल ओव्हरला आपण काय करणं, गळणं म्हणायचं का? स्पिल ओव्हर तुम्ही मानलं तर ते मिटर्नीनी रॅमिफिकेशन ते शब्द वापरले, ते शब्दांची जवळ अर्थ आहे. म्हणजे स्पिल ओव्हर म्हणजे त्यांची म्हणणं आहे एका कार्य त्यात इकॉनॉमिक
युरोपियन कोल अँड स्टील कम्युनिटी मध्ये अतिशय फायदा झाले. एकीकरण होऊन नौकरशाही सगळ्या राज्यांची एकत्र येऊन निर्णय घेईल. सो ते दुसऱ्या विषयामध्ये पण त्याची ह्याच्या यशस्वीपणा दुसऱ्या ह्याच्यामध्ये पण जाऊ शकतो. आणि स्पिल ओव्हर झाले तर त्याची प्रभाव दुसऱ्या विषयामध्ये पण होऊ शकतात आणि त्याची बाजारची आणि लेबरची वाढू शकतात. फिलिप शमीटर म्हणतो की टाइप्स कितली टिपॉलॉजी काय आहे, म्हणजे आपल्याकडे कैशी लोक ह्याचे फायदा घेऊ शकतात. तुम्ही पाहिलं तर ह्याची ह्याची काय वर्गीकरण ह्याची कशी करू शकतात. त्यांनी ते म्हणले 4 आहे. एक आहे स्पिल अराउंड, गळणं, आणि हा गळणं दुसरी विषयांमध्ये होऊन त्याची फायदा होऊ शकतो. बिल्डअप म्हणजे बांधणी वर करणं, म्हणजे निर्णय घेण्याची प्रक्रियामध्ये तुम्हाला ऑटोनॉमी आणि अधिकार ते एक्सपर्ट्सला देतात, नाहीतर ते संघटनेकडे देतात. तिसरा रिट्रेंचमेंट. रिट्रेंचमेंट म्हणजे तुम्हाला एकमेकांशी काय भांडणं आले तर मग कशी त्याची निर्णय घेणं, त्याच्यासाठी तुम्ही एक अधिकार ठेवतात आणि ते अधिकार समोर तुमची समस्या घेऊन जाऊ शकतो. त्याची आपल्याला कोर्ट असतात तशी तिथे करण्याची. आणि स्पिल बॅक म्हणजे कधी कधी काय होतात, काय काय एकीकरण या आपल्या कोऑपरेटिव्ह सहकार्यामध्ये आपल्याला फायदा नाही झाली, सो आपण मागे पण जाऊ शकतो. सो ते म्हणतात की युरोपियन युनियन मध्ये भरपूर फायदा झाली आणि युरोपियन युनियन हळूहळू टप्पेटप्पेने त्यांची एकीकरण आणि सहकार्य वापरून आज इथपर्यंत आलेला आहे. आता स्पिल ओव्हर 4 तऱ्हेने होऊ शकतात. फंक्शनल म्हणजे आपण हे म्हणले की हे कार्य क्षमता कार्य ह्याची असू शकतात. आणि फंक्शनल कडे तुम्ही पाहिलं तर अर्थव्यवस्थामध्ये सगळं राज्य एकमेकांशी संबंध जोडले. दुसरं तुम्ही जॉन मॉने यांनीच ते कोल अँड स्टील कम्युनिटीला फार प्रोत्साहन दिले. राजकीय तुम्ही पाहिलं तर पाश्चिम युरोपियन समाज अतिशय अनेक विविधता होते त्यांच्यामध्ये, आणि त्यांची हित एकत्र येऊन ते केलं तर त्यांना बरं वाटेल. कल्टिवेटेडला आपण काय सुसंस्कृती होते त्यांची, आणि त्यांनी एकत्र यायला एकमेकांची मदत करून एकीकरण केले. आणि त्याचं तंत्रज्ञानिक पण हे होते. तुम्ही पाहिलं तर तंत्रज्ञानिक मध्ये त्यांचे भरपूर एक्सपर्ट्स एकीकरण मध्ये आत आणलेला आहे. आता तिसरा आपण सिद्धांतकारकडे जायचं तर अर्नस्ट हॅस केले, फिलिप शमीटर केले, तर जोसेफ नाई तुम्हाला सगळ्यांना सॉफ्ट पॉवर 9 सत्ता मध्ये माहिती आहे. आणि ह्यांनी ते म्हणले कुठली एकीकरण मध्ये 7 प्रक्रिया असू शकतात. 4 प्रक्रिया म्हणजे मेकॅनिझम्स, 4 प्रक्रियाची हे असू शकतात मेकॅनिझम्स. आणि ते तुम्ही पाहिलं तर ते मेकॅनिझम्स काय असू शकतात. 4 प्रक्रियाची मेकॅनिझम्स असू शकतात. एक आहे फंक्शनलिस्ट लिंकेजेस, म्हणजे एकमेकांशी संबंध जोडण्याची आणि कार्य करण्याची सिद्धांत काय आहे स्पिल ओव्हर मध्ये.
आणि इथे ते म्हणतात दरेक स्पिल ओव्हर स्पिल बॅक त्यांनी काय सांगितलं सगळं मध्ये अभिजन आणि हितांची गटांची त्यांना फायदे झाल्याशिवाय ते त्यांना पुढेची पाठिंबा देणार नाही. दुसरं तुम्ही पाहिलं तर रायझिंग ट्रान्झॅक्शन म्हणजे एकमेकांची वाढवता संबंध जोडण्याची प्रक्रिया होऊ शकतात. आणि इथे तुम्ही पाहिलं तर ते अतिशय महत्वाची आहे एकीकरण मध्ये. तिसरं तुम्ही पाहिलं तर डेलिब्रेट लिंकेजेस आहे. लिंकेजेस आणि कोइलेशन आघाडी करण्याची प्रक्रिया असू शकतात. आणि ते फायदे झाले नंतर काटेकोटे फायदे झाले ते फायद्याची त्यांनी पुढे घेण्याची प्रक्रिया घेतात. आणि ते तुम्ही पाहिलं तर आयडियोलॉजिकल आणि ह्याची आयडियोलॉजिकल अँड तंत्रज्ञानिक कडे पण बघण्याची हे आहे. एलिट अभिजन वर्गांची सामाजिकरण पण होतात. म्हणजे अभिजन वर्ग नुसतं राष्ट्रीय स्तरावर काम करत नाही, बट ते आता एक समुदाय एक संघटनाची पातळीवर पण सहकार्य करतात. आणि स्थानिय ग्रुपचे निर्माण होऊ शकतात आणि त्याच्यावरनं तुम्हाला NGOs म्हणजे नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन बिगर सरकारची संघटने आणि ट्रान्सनॅशनल कंपन्या म्हणजे बहुराष्ट्र कंपन्या हे सगळं पण ह्याच्याला पाठिंबा देतात. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहिजे तर वैचारिक आणि ओळखांची पण आव्हान देतात. आणि इथे तुम्ही पाहिलं तर एक ओळख नवीन ओळख अतिशय महत्वाची. आता युरोपियन युनियनला ते युरोपियन आहे म्हणून अशी एक ओळख पुढे येतात. आणि सातवा तुम्ही पाहिलं तर बाहेरची खेळाडूंची सहभाग तुम्हाला यशस्वी होण्याची अतिशय महत्वाची. कुठली पण स्थानिय घटनाकडे तुम्ही लक्ष घातलं त्याची युरोपियन युनियन या आसियान बाहेरची एक महासत्तानी त्यांना पाठिंबा दिलेला आहे. युरोपमध्ये तुम्ही पाहिलं तर जर्मनी आणि फ्रान्स आणि आतापर्यंत ब्रिटन, बट ब्रिटन आता बाहेर पडलेलं आहे. अमेरिके पण त्यांना हे सहकार्य दिले मार्शल प्लॅन आणि याच्यामध्ये. आणि आसियान मध्ये पण अमेरिकेची मोठा भूमिका आहे एकीकरण यशस्वी होण्यासाठी. आणि कुठेची तरी समकालित क्षमतासाठी तुम्ही पाहिलं तर म्हणजे इंटिग्रेटिव्ह पोटेन्शियल. आणि इथे तुम्ही पाहिलं तर सिमेट्री म्हणजे आर्थिक समानता अतिशय महत्वाची. नाहीतर अतिशय मोठा राज्य काय काय गोष्टींमध्ये ते मदत करायला पाहिजे. त्याशी जर्मनी आणि फ्रान्स युरोपियन युनियन मध्ये, आसियान मध्ये इंडोनेशिया. दुसरं अभिजनांची मूल्यांची कॉम्प्लिमेंटॅरिटी पाहिजे. म्हणजे सगळ्यांना त्यांची मूल्य सारखं पाहिजे आणि ते त्याची एकीकरण पण या ते कुठेतरी त्यांची मान्यता पाहिजे एकमेकांशी. तिसरं विविधताची अस्तित्व पाहिजे. विविधता अतिशय महत्वाची आहे. कुठली पण यशस्वी स्थानिय संघटनेमध्ये हा अतिशय महत्वाची मुद्दा आहे. चौथा सदस्यांची क्षमता कितपर्यंत परिस्थितीची जुळून घेण्याची आणि उत्तर देण्याची आणि त्यांची आतली स्थिरता आहे का आणि त्यांची क्षमता कितपर्यंत आहे हे एकीकरण मध्ये प्रोत्साहन देणे सांगते. आता परपेच्युअल कंडिशन्स मुद्दे काय आहे. परपेच्युअलला आपण काय ज्ञानादीय म्हणायचं का परसेप्च्युअल. इथे तुम्ही पाहिलं तर तुम्ही कशी एकीकरणकडे एक राज्य आणि एक समुदाय म्हणून बघता. ह्याच्यातून तुम्हाला फायदे होतात का आणि ह्याच्यामुळे तुमची
जगण्याची परिस्थितीमध्ये सुधार झालेला आहे का? दुसरा, तुमची बघणे दृष्टिकोन मधून बाहेरची को एजन्सी काय आहे, म्हणजे तुम्ही निर्णय घेणारे लोकांशी तुमची समस्यावर निर्णय घेतात का नाही. तिसरा, तुम्ही पाहिलं तर तुम्ही ह्याच्यासाठी कितपत कॉस्ट दिलेला आहे, म्हणजे कितपत तुम्ही ह्याच्यासाठी तुमची हे केले. आणि टप्पे टप्पे एक्स्पेशली हा सुरू होणारे टप्पेमध्ये अतिशय महत्वाची आहे, म्हणजे तुम्ही कितपर्यंत तुम्ही ह्याची कॉस्ट पर्यंत तुम्हाला किती ह्याची फायदा जास्त पाहिजे खर्चांपेक्षा. तुमची खर्च जास्त असलं आणि फायदे कमी असलं तर एकीकरण होत नाही. तुमची खर्च कमी आणि फायदे जास्त असले तरच एकीकरण होतात. ह्याच्यासाठी काय कंडिशन्स आहे, म्हणजे परिस्थिती ह्याची कंडिशन्स काय असू शकतात आणि ह्याची पुनर्वितरण तुम्ही कशी. पहिली तुम्ही बघितलं तर राजकीय पॉलिटिसायझेशन कडे, म्हणजे तुमच्या राष्ट्राची पातळीवर तुम्ही एकीकरणची आणि सहकार्याची फायदा कशी करता. लोकांकडून त्याला सपोर्ट आहे का, पाठिंबा आहे का. पुनर्वितरण कशी करणार, म्हणजे सत्ता, स्टेटस, आर्थिक मदत, हे सगळं गटांमध्ये तुम्ही कशी करता. परत पुनर्वितरण तुम्ही पर्यायी विषयांवर कशी करणार, म्हणजे तुम्हाला हा विषय नको तर दुसरा काय पर्याय आहे तर पर्याय कुठली पर्याय आहे, ते पर्यायाला लोकांची पाठिंबा आहे का नाही. चौथा, एक्सटर्नलायझेशन, म्हणजे तेव्हा तुम्ही एकीकरण करतो बाहेरतून महासत्तेची तुम्हाला पाठिंबा अतिशय इम्पॉर्टंट महत्वाची आहे. पाठिंबा नसलं तर अजून जास्त अवघड होऊ शकतात. त्याच्यामुळे हे फंक्शनलिझम आपण हा लेक्चर मध्ये काय पाहिलं, एकीकरणची काय कारण आणि सिद्धांताची पातळीवर एकीकरणची विषयावर या सहकार्याच्या विषयावर कधी स्थानीय संघटनेसाठी कशी हा सुरू झालेला. सो दोन सिद्धांतावर आपण आज अतिशय महत्वाची आपली डिस्कशन झालेला आहे. एक आहे फंक्शनलिझम आणि दुसरा आहे निओ फंक्शनलिझम. फंक्शनलिझम खाली आपण डेव्हिड मिटर्नी बद्दल बोललेला आहे आणि निओ फंक्शनलिझम मध्ये एर्नस्ट हॅज, फिलिप शम्पीटर, जोसेफ नाई बद्दल आपण आज विचार केलेला आहे. पुढच्या लेक्चर मध्ये हा विषयामध्ये अजून आपण पुढे बोलूया. थँक्यू.